Hello, my dear brothers and sisters. Let's do some practice for competitive examinations and develop our skills. There's a question on the board. Let's see what it is. Did any of you actually see the accident happen? The policeman said to us. This is the question and it is direct speech. विद्यार्थी मित्रो, दिलेला प्रश्न येस नो टाइप क्वेश्चन आहे आणि हे डायरेक्ट स्पीच आहे बेटा. आणि इन्स्ट्रक्शन काय दिलं इथं? चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदलायचं आपल्याला. हे दिलेल्या प्रश्नाला काय करायचं? इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदलायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रो, ज्यांनी हे व्हिडिओ पहिली वेळेस पाहत असतील, कृपया त्यांनी प्लेलिस्ट मध्ये जाऊन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच पाहणे. प्लेलिस्ट मध्ये डायरेक्ट अँड स्पीच खूप डिटेल मध्ये आहे बेटा. ठीक आहे, बघूया उत्तर आपण. द पोलिसमॅन आस्क्ड, पहा बेटा, सेड टू आस्क्ड होतोय अस इफ एनी वन ऑफ अस हॅड ऍक्च्युअली सीन द ऍक्सिडेंट हॅपन. सो इथं काय काय बदल केला आपण? सेड टू आस्क्ड केला आहे आणि इथं इफ काय घेतलं? इथं इफ म्हणजे येस नो टाइप क्वेश्चन्स मध्ये कंजंक्शन म्हणून इफ किंवा वेदर घेतात बेटा. आणि तसेच हे दिलेलं वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे, ह्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स करायचं बेटा. काय करायचं? पास्ट परफेक्ट टेन्स. द पोलिसमॅन आस्क्ड अस इफ एनी ऑफ अस हॅड ऍक्च्युअली सीन द ऍक्सिडेंट हॅपन. हे उत्तर आहे बेटा. सिंपल पास्ट पास्ट परफेक्ट केलं आहे. आणि थोडक्यात इथं मी नियम दिलं. सेड टू आस्क्ड होतो बेटा. तसेच क्वेश्चन्स हे डायरेक्ट स्पीच मध्ये असलेला क्वेश्चन इनडायरेक्ट स्पीच मध्ये स्टेटमेंट होतोय, विधानात्मक वाक्य होतोय. आणि तिसरा सिंपल पास्ट टेन्स, दिलेला वाक्य इथं सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स होतो बेटा. आणि तसेच इन येस नो क्वेश्चन्स म्हणजे हे जे येस नो टाइप क्वेश्चन्स किंवा वर्बल क्वेश्चन्स मध्ये इफ ऑब्लिक वेदर शुड बी यूज्ड ॲज अ कंजंक्शन. या प्रश्नांमध्ये इफ किंवा वेदर कंजंक्शन म्हणून वापरायचं. वेल माय डिअर फ्रेंड्स, फॉर मोर नॉलेज प्लीज विजिट Gora Rajaji Grandpa's English Grammar YouTube channel. There is no shortcut to success.